दोन गटामध्ये सातत्यानं वाद हा विकोपाला जाताना दिसतोय। लक्ष्मण हाके बॅरिगेड्सवर उभारून आक्रमक झाल्याचं दिसतंय। घोषणा आणि काही वक्तव्यांमुळे कार्यकर्ते इथे आमने सामने येत असल्याचं दिसतंय। अंजनगाव खेडोबा येथे दोन समाजामध्ये सातत्यानं इथं वाद पाहायला मिळतोय। दोन्ही गटातील काही कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी आणि वक्तव्यामुळे दोन्ही गट आमने सामने येऊन आक्रमक होताना दिसतात। यामध्येच लक्ष्मण हाके देखील आक्रमक होऊन बॅरिगेड्सवर चढले आणि घोषणाबाजी करताना दिसून आले। माढा तालुक्यातील अंजनगाव खेडोबा येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे सध्या मध्यस्थी करत आहेत। दोन्ही समाजाचे दोन प्रतिनिधी यांच्यासोबत थोड्याच वेळामध्ये राजन पाटील हे मोहोळ तालुक्यातील अनगर या त्यांच्या गावी बैठक घेणार आहेत। अंजनगाव येथून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर अनगर हे गाव आहे आणि त्यामुळे राजन पाटील हे मध्यस्थी करून अंजनगाव खेडोबा या गावातील प्रश्नावर तोडगा काढतील अशी अपेक्षा आहे। राजन पाटील यांच्या मध्यस्थीला यश जर आलं तर अंजनगाव खेडोबा हे आजच तणावमुक्त होऊन मोकळा श्वास घेऊ शकते। दरम्यान हा नेमका वाद काय त्यावर आपण एक नजर टाकूया। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद झाला। अंजनगाव इथं खेलोबा मंदिरासमोर हा पुतळा बसवण्यात आला। प्रशासनाचा पुतळा तिथून हलवण्याचा निर्णय घेण्यात आला। पुतळा हलवण्याच्या निर्णयाने आंदोलक आक्रमक झाले। पुतळा ज्या जागेवर बसवला त्या जागेवरून दोन गटामध्ये मतभेद झाले। एक गट पुतळा आहे त्याच जागी राहावा या भूमिकेवर ठाम आहे। ही जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे आणि दुसऱ्या गटाची अशी भूमिका आहे। तिथे पुतळा बसवण्यास दुसऱ्या गटाचा मात्र विरोध आहे। आपण नेमकं पाहिलं हा वाद काय आहे आणि त्यातूनच दोन गट आता आमने सामने आलेले आहेत आणि महापुरुषाच्या पुतळ्यावरून सुरू झालेला हा वाद आता फार विकोपाला जाऊन पोहोचलाय। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। वीरेंद्र उत्पात आमचे प्रतिनिधी या संदर्भात माहिती देतील। वीरेंद्र, आपण पाहतोय हे आणखी आता वाद विकोपाला जाताना दिसतोय। दोन गट आमने सामने आहेत आणि परत घोषणाबाजी सुरू झाली आहे। काय सध्याची स्थिती आहे? अधूनमधून जे जे आंदोलक आहेत त्यांच्यामध्ये घोषणाबाजी होतीये। त्याच्यामध्ये कोणतरी अपशब्द बोलल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक होते। मात्र पोलीस प्रशासन संवाद साधण्याचा प्रयत्न करते। दोन्ही गटाचे दोन जे प्रतिनिधी आहेत त्यांची कुठेतरी बैठक घडवून त्याच्यामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न करतोय। मात्र अजून तोडगा तरी प्रत्यक्षात निघाला नाहीये। त्यामुळं आता वातावरण तसंच तणावपूर्ण आहे आणि प्रशासनाचे प्रयत्न चालू आहेत। पोलीस पूर्ण सज्ज आहेत कुठल्याही गैरप्रकार होऊ नये आणि वाट बघत आहेत की यातून कुठेतरी सकारात्मक तोडगा निघावा आणि हे जो आहे हा तणाव निवळावा। नक्कीच हा तणाव कधीपर्यंत निवळतो ते पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद वीरेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।